पांडवांचं युद्ध झाल्यानंतर त्या युद्धामध्ये 18 अक्षौहिणी सेना मारल्या गेली. त्या युद्धामध्ये अतिरथी महारथी योद्धे मृत्यूच्या जबड्यामध्ये गेले. त्याच वेळेला त्याच युद्धामध्ये दुर्योधन धराशायी पडलेला आहे, रक्ताच्या थारोळ्यात पडलेला आहे. आता काही क्षणात त्या दुर्योधनाच्या शरीरातून प्राण निघून जाणार अशी अवस्था आहे. तो जोर जोरानं ओरडत होता, कणत होता. वेदना त्याला त्या सहन होत नव्हत्या. ज्या वेळेला मरणाच्या अंतिम घटका दुर्योधन मोजत होता, सज्जन लक्ष देऊन ऐका, त्यावेळेला त्या दुर्योधनाच्या जवळ अश्वत्थामा गेला. अश्वत्थाम्याने जाऊन त्या दुर्योधनाला प्रणाम केला. प्रणाम युवराज श्री, प्रणाम. दुर्योधन मरणाच्या खाईत पडलेला आहे. दुर्योधन अश्वत्थामा म्हणू लागला, महाराज आणखीनही वेळ गेली नाही महाराज. याच्या अगोदरही मी तुम्हाला खूप समजावून सांगण्याचा प्रयत्न केला. ज्या वेळेला युद्ध प्रारंभ होणार होतं त्यावेळेलाच मी तुम्हाला म्हटलं होतं महाराज की या कौरव सेनेचा सेनापती तुम्ही मला बनवा. पण नाही ऐकलं तुम्ही माझं ना. त्यावेळेला तुम्ही माझं ऐकलं नाही. तुम्ही अशा माणसाला कौरव सेनेचा सेनापती केलं जो माणूस फक्त शरीराने कौरवाच्या बाजूने मनानं पांडवाच्याच बाजूने होता. कोण? भीष्माचार्य. मनानं पांडवाच्या बाजूने, शरीराने लढत होते कौरवाच्या बाजूने. त्या भीष्माचार्याचा मृत्यू झाला. भीष्माचार्याच्या सेनापती पदामध्ये तुम्हाला विजय मिळाला नाही. त्यांचा मृत्यू झाल्यानंतरही मी तुम्हाला विनंती केली की महाराज आणखीनही वेळ गेली नाही महाराज, आता तरी तुम्ही मला कौरव सेनेचा सेनापती करा. पण दुसऱ्या वेळेला बी तुम्ही माझं नाही ऐकलं हो महाराज. दुसऱ्या वेळेला तुम्ही सेनापती केलं. कुणाला? अशा माणसाला सेनापती केलं. काष्टे महाराज अशा माणसाला सेनापती केलं जो फक्त मनानं कौरवाच्या बाजूने आणि शरीरानं पांडवच आहे. कोण? महारथी कर्ण. शरीरानं पांडव आहे आणि मनानं कौरवाच्या बाजूने. तो कर्ण सुद्धा तुम्हाला विजय मिळवून देऊ शकला नाही महाराज. मला माहितीये महाराज, जोपर्यंत तुमच्या डोळ्यासमोर पांडवांचा मृत्यू झालेला तुम्ही पाहणार नाही तोपर्यंत तुम्हाला मरण येणार नाही, हे मला पक्क माहितीये महाराज. जोपर्यंत उघड्या डोळ्याने पांडवांचा मृत्यू तुम्ही पाहणार नाही तोपर्यंत तुम्हाला मरण येणार नाही, हे मात्र पक्क आहे. मला विश्वास आहे तुम्ही प्राण सोडणार नाही तोपर्यंत. म्हणून विनंती महाराज माझी, आणखीनही वेळ गेली नाही महाराज, आणखीनही वेळ गेली नाही. तुम्ही आताही मला कौरव सेनेचा सेनापती करू शकता. मरणाच्या थारोळ्यात रक्ताच्या पडलेला दुर्योधन तशा परिस्थितीत हे अश्वत्थामाचे शब्द ऐकले आणि त्याला हसायला आलं. तो म्हणू लागला, अश्वत्थामा अरे आता सेनाच राहिली नाही तर सेनापती कोणाचं करू तुला? सेनाच नाही तर सेनापती कोणाचा होणार आहे तू? नाही महाराज, विश्वास ठेवून पहा माझ्यावर. तुम्ही आणि मी आपण दोघं जिवंत आहोत. शब्द देतो तुम्हाला, उद्या सकाळी दिवस निघण्याच्या आत पांडवांच्या पाचही पांडवांची मस्तक तुमच्या पायावर आणून जर नाही टाकले तर स्वतःला ब्राह्मण पुत्र म्हणून घेणार नाही. विश्वास ठेवा फक्त. सेना संपली असं समजू नका. शेवटचा खिलाडी सुद्धा मॅच जिंकून देऊ शकतो. एवढा विश्वास दिल्यावर मला सांगा, स्वतःला डावावर लावलं ते ब्राह्मण म्हणून घेणार नाही म्हणला स्वतःला. पांडवांना उद्या सकाळीपर्यंत नाही मारलं तर. इतका विश्वास दिल्यावर कुणी बी मरणाच्या शेवटच्या क्षणावर असलेला दुर्योधन, त्याला विश्वास बसला. त्या दुर्योधनाच्या अंगाचे रक्त जमिनीवर खाली असं सांडलं होतं मायबाप.
आणि त्या मातीमध्ये मिसळलेलं रक्त त्याने त्या दुर्योधनाने घेतलं तसंच आणि त्याचा तिलक केला अश्वत्थाम्याचा. त्याच्या कपाळाला टिळा लावला आणि सांगितलं, जा अश्वत्थामा, आजपासून कौरव सेनेचा सेनापती तू आहेस, जा. निघाला अश्वत्थामा, पांडवांना मारण्यासाठी निघाला. हातात तलवार घेतली, रात्रीची वेळ साधली त्यानं. त्याला माहिती होतं दिवसा पांडवांना मारणं शक्य नाही. रात्रीच्या वेळेला गेला सज्जनांनो, रात्रीच्या वेळेला पांडव आपल्या शिबिरामध्ये युद्ध करून थकलेले पांडव झोपलेत शिबिरात जाऊन. नंगी तलवार हातात घेऊन अश्वत्थामा निघाला. मायबाप, पांडवांना झोपेत मारायचंय त्याला, असा डाव त्यानं आखला. पण या अश्वत्थामानं डाव आखल्याबरोबर इकडं माझ्या भगवंताला कळालं, माझा भगवान परमात्मा पांडवांचा रखवाला आहे. हो, भगवान परमात्म्याला कळालं की माझ्या पांडवांना मारण्यासाठी अश्वत्थामा येऊ लागलाय. विचार करा सज्जन हो, ज्या भक्ताचं रक्षण स्वतः देवानं करायचं ठरवलं त्याला कोण मारू शकतं? बोला ना, देवतारी त्याला कोण मारे? बालन बाका कर सके जो जगबैरी होय, जाको राखे साइया मार सके ना कोई, बालन बाका कर सके जो जगबैरी हो. देवानं ज्याचं रक्षण करायचं ठरवलं कोण मारणार त्याला? माय बाप, माझा भगवान परमात्मा. पांडव जिथं झोपलेत ना, ऐका ऐका, ज्याचा विश्वास माझ्या भगवंतावर पक्का विश्वास आहे, 100% ज्याचा विश्वास आहे ना देवाच्या चरणावर, माझा परमात्मा त्याचं रक्षण केल्याशिवाय राहत नाही. 100% विश्वास पाहिजे, पण 100% एक बी टक्का माग पुढे नाही जमत. निवांत झोपले देवाच्या भरोशावर सगळे पांडव, निवांत झोपले. पण माझ्या भगवंताला कुठे झोप लागते हो? माझा भगवान परमात्मा पांडवांच्या पायाजवळ घिरट्या मारू लागला. मध्यरात्रीची वेळ झाली, 11-12 वाजले. भगवान परमात्मा पायाजवळ फिरू लागला. अचानक अर्जुनाला जाग आली. अर्जुनानं पाहिलं भगवान परमात्मा आणखी पायाजवळ फिरतोय, गिरट्या मारतोय. अर्जुनानं विचारलं, केशव, गोविंद, आप सोए नहीं हो गोविंद? आपको नींद नहीं आ रही है? भगवान म्हणतात, अर्जुना, अरे या युद्धामध्ये अनेक मोठमोठे योद्धे मारले गेले, त्यांच्या आठवणीनं माझं मन बेचैन झालंय. आणि युद्धामध्ये युद्ध करून करून उदासीनता माझ्या मनाला प्राप्त झाली. अर्जुना, झोपच लागत नाही. मला असं वाटतंय आपण सगळ्यांनीच जरा, अर्जुनाचं देवाचं बोलणं चालू होतं तेव्हा सगळेच पांडव उठले, जागे झाले. द्रौपदी भी जागी झाली. भगवान म्हणतात, मला असं वाटतंय आपण जरा निवांत एकांत ठिकाणी जाऊ, जरा मोकळ्या वातावरणामध्ये. आता देवानं बोलल्यावर कोण नाही म्हणणार हो? सगळे पांडव तयार झाले. 5 पांडवांना द्रौपदीला रथामध्ये बसवलं माझ्या भगवंताने. आणि सगळ्यांना बरोबर घेऊन भगवान परमात्मा पांडवांना आपल्या बरोबर घेऊन परमात्मा दूर गेले. इकडे अश्वत्थामा हातात तलवार घेऊन पांडवांना मारण्यासाठी आलाय. ज्या वेळेला अश्वत्थामा आला ना सज्जन हो, पांडवांच्या शिबिरामध्ये त्यानं प्रवेश केला. त्या कुटियेचं दार उघड होतं, आतमध्ये घुसला अश्वत्थामा. पाहिलं नाही त्याने, विचार केला नाही, अंधार होता. 5 जण त्याला झोपलेले दिसले. कसलाच विचार न करता अश्वत्थामानं तलवार घेतली, सपासप डोक्यावर वार केले आणि 5ही जणांना जाग्यावर संपवून टाकले.
पाचही जणांचे मुंडके त्यानं उडवले, धडा वेगळे केले आणि दुर्योधनाला पुरावा दाखवण्यासाठी पाचही जणांचे मस्तक मुंडके केसांना पकडलं आणि खांद्यावर ते मुंडके टाकले, पाठीवर टाकले आणि इकडे घेऊन आला. दुर्योधनानं पाहिलं अश्वत्थामा आलाय. ज्या अर्थी आलाय त्या अर्थी काम नक्की फत्ते काम केलं असणार आहे. जसा आला महाराज, दुर्योधनानं पाहिलं, आल्याबरोबर अश्वत्थामन आपल्या पाठीवरचे पाचही मुंडके, त्याला वाटत होतं मी पांडवांनाच मारले, आणि ते मुंडके जसे त्या दुर्योधनाच्या पुढे टाकले, आकाशात वीज कडाडली आणि विजेच्या प्रकाशानं तेवढ्याच वेळामध्ये दुर्योधनाने त्या पाचही जणांच्या मुंडक्याकडे पाहिलं. पाचही जणांची मुंडके पाहिले, लक्षात आलं दुर्योधन त्या वेळेला त्या मुंडक्याकडे पाहून धाय मोकलून रडायला लागला. सजन छाती बडवायला लागला. अरे अश्वत्थामा, काय केलंस रे नराधमा? अरे पांडव नाहीत रे अश्वत्थामा, हे पांडवांची 5 पोरं मारलीस रे तू, लेकरेच 5 पांडवांचे. अरे एवढेच राहिले होते आमच्या कुळाचे कुळदीपक, आणि त्यांना सुद्धा संपून टाकलं अश्वत्थामा. इतका रडला दुर्योधन, इतका रडला. वैरी होता सज्जन हो, पण वैर्याच्या लेकरासाठी रडला दुर्योधन. आणि रडत रडत त्या दुर्योधनानं प्राण सोडून दिला. अश्वत्थाम्याची चूक त्याच्या लक्षात आली ना, अश्वत्थामा पळून जाऊ लागला. इकडे माझ्या भगवान परमात्म्याने पांडवांचा रथ पुन्हा माघारी फिरवला. रात्रीची वेळ आहे, अंधाऱ्या रात्रीमध्ये भगवान रथ घेऊन पुन्हा माघारी आले. आणि आल्यानंतर सज्जन हो, जसं रथ थांबला, शिबिरामध्ये येऊन उभा राहिला रथ. रथातून पहिलं द्रौपदी खाली उतरली. सगळ्यात पहिलं द्रौपदी आपले बाळ ज्या ठिकाणी झोपलेत ना, त्या झोपडीमध्ये गेली, कुटियामध्ये गेली. आणि त्या झोपडीमध्ये पहिला पाऊल टाकल्याबरोबर पाय टाकला की पायाला ओलं लागलं. पायाला रक्तानं तिचे पाय, आपल्या लेकराच्या रक्तानं माकले तिचे पाय. ज्या वेळेला द्रौपदीनं ते पाहिलं दृश्य, त्या झोपडीमध्ये जाऊन आपल्या 5ही बाळाचे मस्तक, ते धड पाहिले, मस्तका वेगळे झालेले. धाय मोकलून जोर जोरानं रडायला लागली द्रौपदी. मायबाप आई आहे ना हो. ज्ञानोबाराय म्हणतात, एकुलतं एक लेकरू आईच्या डोळ्यासमोर जर त्याचा मृत्यू झाला, एकुलत्या एक लेकराचा मृत्यू झाला, तर आईला विचारा त्या आईच्या अंतःकरणाला किती वेदना होतात. त्या आईच्या डोळ्यात देखत लेकराला मरण जर आलं ना, तर त्या लेकराच्या शरीराकडे पाहून, एका लेकराच्या शरीराकडे पाहून आईचं अंतःकरण तिचं पिळून येतं सज्जन हो. आज या द्रौपदीचे एक नाही 5 लेकर रक्ताच्या थारोळ्यात पडलेले दिसले. काय करावं कळत नाही. डोळ्यातून धारा लागल्या द्रौपदीच्या. मायबाप, माझ्या भगवान परमात्म्याच्या कमरेला तिने कडकडून मिठी मारली. धाय मोकलून द्रौपदी रडते. द्रौपदीला ओक्साबोक्षी रडत असताना पाहिलं, माझ्या देव जगाच्या बापाच्या डोळ्यातून अश्रूच्या धारा सुरू झाल्या. मायबा, देव रडायला लागले हो, देव रडायला लागले. द्रौपदी भगवंताला म्हणते, देवा माझे मुलं मारलेत याचं वाईट वाटत नाही हो देवा, माझे मुलं मेलेत याचं वाईट वाटत नाही, वाईट या गोष्टीचं वाटतंय देवा. माझे पोरं म्हणजे वीराचे पोरं होते हो, शूरांचे. देवा मारणारानं कमीत कमी माझ्या पोरांना जाग करून तरी मारायचं असतं हो देवा. माझ्या पोरांना सद्गती मिळाली असते. झोपेत मारलं ना त्यानं, माझ्या मुलांचा मृत्यू झोपेत झाला, या गोष्टीचं फार वाईट वाटतं देवा. कमरेला मिठी मारून दाय मोकळून द्रौपदी रडायला लागली. जगाचा बाप कृष्ण परमात्मा तिला हृदयाला लावून रडू लागला. पांडवांच्या डोळ्यातून अश्रूच्या धारा सुरू आहे. त्याच वेळेला ते दृश्य अतिशय भयानक विदारक दृश्य आहे सज्जन. दुश्मनावर सुद्धा अशी वेळ येऊ नये, अशी वेळ आज पांडवांवर आली आहे.
निरागस त्या लेकराचे ते प्रेत पाहण्याची वेळ आज पांडवांवर आली आहे. पांडव रडू लागले, देव रडू लागले. त्याच वेळेला सज्जनावर अर्जुनाने प्रतिज्ञा केली, देवा ज्याने कोणी आमच्या या बाळांना झोपेत मारला असेल, उद्या सकाळी दिवस निघण्याच्या आत जर त्या नराधमाला नाही संपवलं तर धनुर्धारी म्हणून घेणार नाही स्वतःला. अर्जुनाने ताबडतोब तयारी केली, रथ तयार केला. रथामध्ये अर्जुन बसला, घोड्याची बागडोर आपल्या हातामध्ये घेतली, अर्जुन निघाला. देवाला वाटलं आता हा अर्जुन रागाच्या भरात काहीतरी नको नको ते काहीतरी केल्याशिवाय राहणार नाही. भगवंताने आवाज दिला, थांब अर्जुना, थांब अर्जुना, थांब. पण अर्जुन आता थांबण्याच्या परिस्थितीमध्ये नव्हता. अर्जुनानं घोड्याची बागडोर हातामध्ये घेतली आणि अर्जुन निघाला. सज्जन हो, बराच अंतरावर रथ घेऊन अर्जुन गेला. काही अंतर काटून गेल्यानंतर पाहिलं तर कुणीतरी त्याला रस्त्यानं पळत असताना दिसलं. अर्जुनानं रथ मागे लावला आणि पळत असणारा दुसरा कोणी नव्हता, तो अश्वत्थामा होता. अर्जुनानं त्या अश्वत्थामाला पकडलं मायबाप, आणि पकडून ऐका, ज्याप्रमाणे आपण गाडी बैलाला ढोरा जनावराला पाठीमाग बांधून वडत आणतो ना त्यांना, तसं एखादं लाकडाचं हुंडक एखादं बैलगाडीला माग दोरीनं बांधून वडत आणावं, तसं त्या अश्वत्थामाला अर्जुनानं वडत आणलं रथाला बांधून. सज्जन, ज्या वेळेला त्या अश्वत्थामाला अर्जुनानं वडत आणलेलं पाहिलं आणि ते दृश्य द्रौपदीनं पाहिलं. जोरात किंचाळी फोडली द्रौपदीने. मुच्यताम मुच्यतामेश ब्राह्मणानितराम गुरु. सोडा सोडा याला सोडा. अर्जुन द्रौपदीला म्हणतो, द्रौपदी तू म्हणतेस याला सोडा? अरे ज्या नराधमाने तुझे 5 बालक झोपेत मारलेत आणि अशा नराधमाला सोडा म्हणतेस द्रौपदी? हात जोडले द्रौपदी म्हणते सोडा. मुलाच्या, पुत्राच्या, बाळाच्या मरणाचं दुःख काय असतं ना, हे फक्त एक आई जाणू शकते. हे तुम्हाला कळणार नाही. 5 बाळ माझे मारलेत, 5, आणि त्या 5 बाळाच्या मरणाच्या वेदना काय झाल्यात या माझ्या अंतकरणाला विचारा, मला कळते. आज मला जे दुःख मिळालंय ना, तसं दुःख आणखी जगातल्या कोणत्याच आईला भेटू नये, एवढीच माझी इच्छा आहे. तुम्ही जरी अश्वत्थामाला मारलं ना, तर याच्या आईला सुद्धा भयंकर वेदना होतील, दुःख होईल. माझं दुःख, माझ्या डोळ्याचे अश्रू पुसण्यासाठी माझे 5 पती जिवंत आहेत. पण या अश्वत्थामाला जर तुम्ही मारलं ना, तर या अश्वत्थामाच्या आईचे अश्रू पुसायला सुद्धा कोणी नाही. कारण त्या अश्वत्थामाचे वडील आचार्य गुरु द्रोणाचार्य युद्धामध्ये आधीच मारले गेलेले आहेत. द्रौपदी त्याला सोडायला विनंती करते. भीमदादा म्हणतो, अर्जुना तू जरी याला सोडलं ना, तर मी नाही सोडणार याला मी नाही सोडणार. धर्मराजाला विचारलं काय करायचं देवा याचं. धर्मराजानं देवाकडे पाहिलं. देवा तुम्हीच सांगा काय करायचं. सगळं देवाकडे आलं. देवानं सांगितलंय, बघा तुम्ही आता मला विचारताय म्हणून सांगतो. आता मी माझं म्हणणं, माझं मत तुम्हाला नाही सांगत, मी शास्त्राचं मत तुम्हाला सांगतो. शास्त्र असं सांगतंय की ब्रह्मबंधू अतताई वदारण मयैव भयमाम्नातम् परिपायनुशासनम्. मला विचारताय तर ऐका, शास्त्र असं सांगतंय. भगवान सांगू लागले, हा ब्राह्मण आहे, अश्वत्थामा ब्राह्मण आहे, आणि शास्त्र सांगत
ब्रह्म बंधुर न हंतव्यम. ब्राह्मण कुणी जरी असला, किती बी जरी पापी असला, तरी त्याला मारून टाकण्याचा अधिकार आपल्याला नाही. त्याच्या कर्मानुसार त्याला त्याचं फळ मिळेल, जेव्हा मिळायचं तेव्हा मिळेल, पण त्याला दंड देण्याचा अधिकार आपल्याला नाही. ब्राह्मण आहे म्हणून याला मारू नये असं शास्त्र सांगते, भगवान सांगू लागले. आणि आतताई वदारहन, हा अश्वत्थामा आतताई असल्यामुळे याला जिवंत ठेवू नये. अश्वत्थामाच नाही, ब्राह्मण असो अथवा कुणी बी असो, जर आतताई असेल तर त्याला जिवंत ठेवू नये असं शास्त्र सांगतं. आतताई कुणाला म्हणतात मी पहिल्या दिवशी सांगितलं. दारू पिणारा, चोरी करणारा, गुरुच्या पत्नीकडे वाईट नजरेनं पाहणारा आणि छोट्या बाळकाची हत्या करणारा, हे 4 आतताई आहेत. आणि या चौघापैकी कोणाची बी एक जणाची संगती करणारा, त्याच्या संगतीत राहणारा 5वा, हे 5 आतताई आहेत. शास्त्र सांगतं अशा आतताई माणसाला दिसता क्षणी गोळ्या घातल्या तरी पाप लागणार नाही. पण असं करू नका, जेलमध्ये जावं लागेल. आतताई वदारहण, आतताई कुणी जरी असला तरी त्याला जिवंत ठेवू नये. आता बघा, देवानं स्पष्ट केलं, 2 भूमिका मांडल्या, बघा कळतात का तुम्हाला. हा आतताई असल्यामुळे याला मारलंच पाहिजे, आणि हा ब्राह्मण असल्यामुळे याला मारू नये. काय सांगितलं देवानं, स्पष्ट काय केलं बोला बरं. एवढं पांडवांनी मोठ्या प्रेमानं विचारलं देवाला, सांगा देवा आता तुम्हीच निर्णय द्या, याचं काय करायचं तर सांगा. देवानं दुटप्पी भूमिका सांगितली. ब्राह्मण आहे म्हणून मारू नका, आणि आतताई आहे म्हणून सोडू नका. आता काय करायचं होय आबा, सांगा ना त्या काहीतरी मधला मार्ग. हा ऐका ऐका, वा आबांनी गोड सांगितलं. त्याची काय करायची बाबा म्हणले, विटंबना करायची त्याची. ऐका, त्याला काय करायचं हे अर्जुनावर सोपवलं. देवानं सांगितलं, पण करायचंय कोणाला, देव नाही करणार, ते करणारा कोण आहे, अर्जुन आहे. अर्जुनानं मधला मार्ग काढला. अर्जुनानं काय केलं बघा, त्याला अपमानित करायचं ठरवलं. ब्राह्मण आहे ना, त्याला त्याच्या डोक्यात एक मणी होता सुंदर, तो मणी त्यानं काढून घेतला आणि त्याला भरलेल्या सभेमध्ये लाथा घातल्या. लाथा मुख्या घालून त्याला असा वडत वडत सभेतून बाहेर काढला अश्वत्थामाला, आणि लाथा मारत मारत त्याला सभेतून हाकलून दिला. सज्जना हो, अपमान हा ब्राह्मणाचा जिवंतपणे मृत्यू आहे. बघा शब्द कळतात का. अपमान हा ब्राह्मणाचा जिवंतपणे मृत्यू आहे. ब्राह्मणच असावं असं काही नाही, कुणी बी असू द्या. मोठा माणूस, प्रतिष्ठित माणसाचा अपमान करणं म्हणजे हा जिवंतपणे त्याचा मृत्यू आहे. संभावितस्य चा कीर्तिर् मरणादतिरिच्यते. प्रतिष्ठित माणसाचा अपमान म्हणजे मरण आहे, त्याला मरण आहे त्याचं. आता त्याला जिवंत बी ठेवलं. देवानं सांगितलं होतं ना, ब्राह्मण आहे म्हणून त्याला जिवंत ठेवा, आणि आतताई म्हणून त्याला मारून टाका. अर्जुनानं दोन्ही कामं केले. त्याला अपमान करून मारून बी टाकलं, आणि त्याला जीवे मारलं नाही म्हणजे जिवंत बी ठेवलं. आता एवढं केल्यानंतर त्या अश्वत्थाम्याने पांडवांचे उपकार मानावेत ना, पण तसं नाही केलं. त्या अश्वत्थामाच्या मनातला राग आणखीनच भडकला सज्जन हो. आणि त्या अश्वत्थामानं ठरवलं, ज्या पांडवांनी माझा अपमान केला भरलेल्या सभेमध्ये, आता इथून पुढे त्या पांडवांच्या वंशात कुळाचा कुळदीपक दिवा लावायला सुद्धा कुणी ठेवणार नाही म्हणलं असेल. त्या अश्वत्थाम्याने 5 ब्रह्मास्त्र पांडवांच्या दिशेने सोडले, आणि एक 6वं ब्रह्मास्त्र
त्यानं सोडलं कुणाच्या दिशेनं? उत्तरेच्या दिशेनं. कोणही उत्तरा. उत्तरा ही अभिमन्यूची बायको आहे. अर्जुनाचा पुत्र अभिमन्यू ज्या वेळेला मारल्या गेला युद्धामध्ये, त्यावेळेला त्याची बायको उत्तरा ही 6 महिन्याची गरोदर होती. आणि त्या अश्वत्थाम्याला माहितीये या उत्तरेच्या पोटातला गर्भ आता वाढायला लागलाय, म्हणून त्या गर्भाला सुद्धा जिवंत ठेवायचं नाही असं ठरवलं अश्वत्थाम्याने. 5 ब्रह्मास्त्र पांडवांवर सोडले आणि 6वं ब्रह्मास्त्र उत्तरेच्या गर्भाच्या दिशेने सोडलं महाराज. ज्या वेळेला वाऱ्याच्या वेगाने ते ब्रह्मास्त्र आपल्याकडे येताना पांडवांनी पाहिले, अर्जुन घाबरून गेला. काय करावं कळ ना सज्जन. देवाला म्हणू लागला, देवा वाचव देवा. भगवान परमात्म्यानं पाहिलं, अर्जुन घाबरून गेला. अर्जुन हातपाय थरथर कापायला लागले. अर्जुनच भगवान गोविंद कुछ करो, ये ब्रह्मास्त्र हमें मार डालेंगे भगवान. भगवान परमात्म्याने सांगितलं, अर्जुना घाबरू नको. अर्जुना ऐक, माणसाच्या पोटात जेव्हा विष जातं ना, विष, त्यावेळेला त्या विषाचं दुसरं औषध विषच असतं. विषस्य औषधम विषम. पोटात गेलेलं विष काढण्यासाठी दुसरं तितकंच पॉवरफुल विष पुन्हा शरीरात सोडावं लागते. दोन्ही विषाची टक्कर होते आणि विषाची मात्रा खलास होऊन जाते. अर्जुना, एखाद्या माणसाच्या पायात जर काटा मोडला ना, तर पायातला काटा काढण्यासाठी दुसऱ्या काट्याचाच वापर करावा लागतो. लोखंड जर तोडायचं असेल तर एक लोखंड तोडण्यासाठी दुसऱ्या लोखंडाचाच वापर करायचा असतो. हे सांगितल्याबरोबर त्याच्या लक्षात आलं आणि पांडवांनी 5 ब्रह्मास्त्र सोडले. ब्रह्मास्त्राची टक्कर झाली आणि पांडवांचं रक्षण झालं. पण 6वं जे ब्रह्मास्त्र होतं ते उत्तरेच्या गर्भाच्या दिशेने चाललं होतं. उत्तरेनं पाहिलं ते ब्रह्मास्त्र माझ्या पोटाकडे येतंय आणि माझ्या पोटातल्या असलेल्या माझ्या गर्भस्थ शिशूला, माझ्या बाळाला ते ब्रह्मास्त्र संपून टाकेल. उत्तरेनं भगवान परमात्म्याचा धावा केला. पायी पायी महायोगी देव देव जगतपते नान्यं त्वदभयं पश्ये यत्र मृत्यु परस्परम. हात जोडले उत्तरेनं सज्जनावून भगवान परमात्म्याचा दावा केला. जसा देवाचा दावा केला, दुसऱ्याच क्षणाला भगवान परमात्मा उत्तरेच्या समोर हजर. ते ब्रह्मास्त्र उत्तरेच्या गर्भाच्या जवळ येण्याच्या आधी माझ्या भगवान परमात्म्याने एक छोटस रूप धारण केलं मायबाप, आणि उत्तरेच्या पोटामध्ये प्रवेश केला. एका रूपाने उत्तरेच्या समोर उभा आहे आणि दुसरं रूप छोटं धारण करून आतमध्ये पोटात प्रवेश केला. आणि तिकडून ते ब्रह्मास्त्र आलं आणि माझ्या भगवंतानं पोटामध्येच त्या बाळाचं आपल्या सुदर्शन चक्रानं रक्षण केलं. पण ज्या वेळेला भगवान परमात्मा उत्तरेच्या गर्भाचं रक्षण करत होते ना आतमध्ये, त्यावेळेला सज्जना हो, हे दृश्य बाजूला उभी होती कुंती माता. त्या कुंती मातेनं ते दृश्य पाहिलं. कुंती मातेनं पाहिल्याबरोबर तिच्या लक्षात आलं, ही भगवंताची लीला आहे. देवा, एका रूपानं माझ्या या उत्तरेच्या पोटात गेलास आणि तिच्या बाळाचं रक्षण केलास, आणि एका रूपानं तिच्या समोर उभा आहे आणि तिला विचारत होतास की उत्तरा, तुला काही त्रास तर होत नाही ना? देवा, जगाच्या डोळ्यात धूळ फेकू शकतोस पण माझ्या डोळ्यात धूळ फेकू शकत नाही. मला माहितीये देवा, मी तुला ओळखलंय देवा, तू देव आहेस. लोक तुला गोपाळ म्हणतात, तुला ग्वाला म्हणतात, गायी सांभाळणारा म्हणतात, पण मला माहितीये देवा तू कोण आहेस. जगाचा बाप आहेस तू देवा, मला माहितीयेस तू कोण आहेस. कुंती मातेला भगवान समजावण्याचा प्रयत्न करतात. कुंती माता म्हणते, नाही देवा, मला माहितीये तू कोण आहेस. भगवान म्हणतात, ठीक आहे बुवा, तू म्हणतेस ना मी देव आहे, तर चला मी देव आहे. मग देवाकडे काय करायचं असतं म्हणले, भक्तांनी मागायचं असतं आणि देवानं द्यायचं असतं.
चला मी देव आहे, माझी बुवा म्हणते ना मला देव आहे, तर चला सगळ्यांनी पांडवांनी माझ्याकडे काहीतरी मागा, मी आता देणार आहे तुम्हाला सगळ्याला. बोला काय काय मागलं. नकुल सहदेवाला विचारलं, ते म्हणले धर्मराजाची सेवा आमच्या हातून झाली पाहिजे. भीमदादाला विचारलं तुम्हाला काय पाहिजे. भीमदादा म्हणला देवा बस काही नको, मला जेवायला जास्त लागते, खायला प्यायला जरा जास्त लागते, खाताना पिताना झोपताना जागताना देवा तुझी आठवण माझ्या मनामध्ये राहिली पाहिजे, बस एवढंच मला दे. धर्मराजाला विचारलं, धर्मराज म्हणले धर्माच्या रस्त्यावरून माझा पाय कधी बाजूला गेला नाही पाहिजे, एवढंच कर देवा. अर्जुनाला विचारलं, अर्जुना बोल तुला काय पाहिजे. अर्जुन म्हणला देवा बस काही नाही, माझी एकच मागणी देवा तुझ्याकडे, माझ्या आयुष्यामध्ये तुझा विसर कधी पडू नये, एवढीच माझी मागणी तुला.